Welcome to Neeti Katha Kids. चिंटू सकाळी लवकर उठायचा. त्याच्याकडे एक जादुई ब्रश होता जो आकाशाला रंग देऊ शकत होता. पण चिंटूला खूप घाई होती. त्याला लगेच सगळं सुंदर करायचं होतं. एक दिवस सकाळचे आकाश खूपच करडे आणि उदास दिसले. चिंटूच्या मनात खूप उत्साह भरला. मी या आकाशाला सर्वात सुंदर बनवणार. त्याने घाईघाईने आपला ब्रश उचलला. त्याने गडबडीत आकाशात खूप गडद निळे आणि लाल रंग भरले. पण काय हे, आकाश खूपच भडक आणि गोंधळलेले दिसू लागले. पक्षीही ओरडू लागले. चिंटूला थोडी निराशा झाली. चिंटूने पुन्हा प्रयत्न केला, पण अजूनही त्याला घाई होती. त्याने आकाशात ढगांचे काहीतरी विचित्र आकार काढले, ज्यामुळे सूर्यप्रकाश झाकला गेला आणि लोकांना खूप त्रास झाला. आता त्याला एकटं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी गावात एक मोठा उत्सव होता आणि आकाशात ढगांनी पुन्हा गोंधळ घातला होता. चिंटूला खूप भीती वाटली. त्याच्यामुळे सगळ्यांचा मूड खराब झाला होता. थरथरत्या हाताने त्याने ब्रश उचलला. त्याला वाटले, मी हे बरोबर करू शकेन का? चिंटूने ब्रश खाली ठेवला आणि डोळे मिटून घेतले. त्याला त्याच्या आजीने सांगितलेली गोष्ट आठवली. प्रत्येक गोष्टीला तिची वेळ लागते. त्याने खोल श्वास घेतला आणि आकाशाकडे शांतपणे पाहिले. त्याला समजले की खरं सौंदर्य काळजीपूर्वक पाहण्यात आहे. त्याने हळूवारपणे ब्रश उचलला, ह्यावेळी घाई न करता. प्रत्येक रंगाला तो काळजीपूर्वक मिसळू लागला. ढगांना हलके आकार देऊ लागला. आकाशात हळूहळू सुंदर आणि शांत रंग पसरू लागले. उत्सवासाठी आकाश आता परिपूर्ण होते, सुंदर आणि तेजस्वी. खाली जमलेले लोक आनंदाने ओरडू लागले, वाह, किती सुंदर! चिंटूला खूप आनंद झाला. कला खरंच जग बदलू शकते. Like, share and subscribe for more stories.